आणि 2 तारखेला मतदान होणार आहे आणि कोणाची हातात या भुसावळची धुरा द्यायची याचा निर्णय मतदार करणार आहे। म्हणून आजच्या संध्याकाळी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका आमची काय भूमिका आहे किंवा आम्ही शहरवासियांना काय देणार आहोत यासाठी आज या ठिकाणी आपण सर्वांना आमंत्रित केलं आहे। भुसावळ शहरामध्ये सर्वात महत्त्वाचा आणि अडचणीचा नागरिकांना जर कोणता प्रश्न भेडसावत असेल तो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे। पिण्याचं पाणी 10 दिवस 12 दिवस अशा पद्धतीने येतं आणि त्यामुळे सर्व लोक फार त्रस्त आहेत। म्हणून आम्ही सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या पिण्याच्या पाण्याचा जे 10-12 दिवसांचा विषय आहे तो आम्ही नियोजन करून रेग्युलर लोकांना पाणी देण्याच्या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी जनतेला आश्वासित करतोय। या शहरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। अमृत योजना असेल 2017 पासून तिचं भूमिपूजन झालंय, परंतु आजतागायत त्या योजनेला अजून पूर्ण मूर्तरूप प्राप्त झालेलं नाही। त्यामुळे आम्ही ती योजना लवकरात लवकर निर्माण करून ती लोकांपर्यंत लवकर पाणी कसं मिळेल यासाठीचं आमचं ध्येय आहे। भुसावळ शहरातील नागरिक हे भुसावळ शहराचे करदाते आहेत आणि ते शिक्षण कर भरतात, आरोग्याचा कर भरतात, कचरा संकलनाचा कर भरतात, ते वृक्ष रोपण पर्यावरणाचा कर भरतात, ते रोजगार हमी योजनेचा कर भरतात, परंतु यातील कोणतीही गोष्ट ही त्यांना टॅक्स भरणाऱ्यांना ही अद्यावत मिळत नाही। तर त्यांच्या कराचा दुरुपयोग होता कामा नये यासाठी आम्ही डिजिटल ॲप या ठिकाणी शहरात वासियांना देणार आहोत की आलेला निधी आलेला जमा झालेला वार्षिक कर आणि त्याचा उपयोग काय झाला हा लोकांना घरबसल्या कळणार आहे। त्यानंतर कचऱ्याची समस्या, इतका मोठ्या प्रमाणावर घनकचरा प्रकल्पाचा विषय हा या शहरामध्ये इतका वाईट परिस्थिती या शहरातील कचऱ्याची झालेली आहे की आम्ही रोज पैसे देतो, रोज पैसा म्हणजे कचरा संकलित करण्याचा दिवसाप्रमाणे पैसा त्या ठिकाणी दिला जातो, परंतु त्या पैशाचा इतका वेगळा उपयोग होतो आहे की रस्त्यावर गटरीमध्ये नाले जे आहे मोठमोठे ते तुडुंब कचऱ्याने भरलेले आहे। सगळीकडे कचराच कचरा आहे। त्या कचऱ्याची विल्हेवाट योग्य प्रमाणावर लागली गेली पाहिजे यासाठी सुद्धा आमचं या ठिकाणी एक वेगळं प्लॅनिंग आहे आणि ते प्लॅनिंग आम्ही या ठिकाणी देणार आहे। विकास पुरुष म्हणून आदरणीय अजितदादा पवार हे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वात आम्ही नगरपालिकेची निवडणूक या ठिकाणी लढवतोय आणि ते या राज्याचे वित्तमंत्री आहेत। त्यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी लोकांना चांगल्या पद्धतीचे कामं या ठिकाणी देणार आहोत आणि म्हणून आम्ही या शहराला खड्डामुक्त शहर, सार्वजनिक स्वच्छतागृह जे आज कुठेही दिसून येत नाहीत, महिलांसाठी तर स्वच्छतागृहेच नाहीत, त्यानंतर हरित भुसावळ, नगरपालिका आपल्या दारी ही एक चांगली भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत। महिलांचं सुरक्षा आणि युवकांचं कल्याण यासाठी आमच्याकडे योजना आहे। शहरामध्ये अनेक वर्षापासून एक मोठा प्रश्न प्रलंबित आहे की बसपोर्ट बनवणार, शहराच्या बाहेर बस स्थानक जाणार, परंतु ते काही आता आजतागायत झालेलं नाही। त्यासाठी आम्ही एक मोठं बसपोर्ट नगरपालिकेच्या माध्यमातून बनवणार। बंदिस्त मटन मार्केट जे आज रस्त्यावर इकडे तिकडे मांस विक्री केली जाते तर ते हायजेनिक पाहिजे, लोकांना त्याच्यापासून कुठेही दुर्गंधी पसरता कामा नये यासाठी आम्ही एक बंदिस्त मांस विक्री गृह तयार करणार आहोत। त्यानंतर सामाजिक आणि सांस्कृतिक
एक मोठं हॉल आम्ही निर्माण करू आणि यासाठी शहरातील विविध क्षेत्रातील जे तज्ज्ञ आहेत त्यांचा सुद्धा सहभाग नगरपालिकेमध्ये घेऊन एक मार्गदर्शक म्हणून त्यांची भूमिका आम्ही ऐकून घेण्यासाठी एक चांगल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना प्राधान्यक्रमाने त्या ठिकाणी आम्ही सन्मानजनक त्यांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेण्यासाठी एक समिती निर्माण करू. असे एक आणि अनेक विषय आहेत, ते आम्ही चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत देऊ हाच आमचा अजेंडा आहे. आणि म्हणून एक डेव्हलपमेंट विकास त्याचं विजन आमच्याकडे आहे. आणि त्याच मुद्द्यावर मी जनतेला आवाहन करेल की उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घड्याळ या निशाणी समोरील बटन दाबा आणि राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक आणि एक मत आपलं नगराध्यक्षाला, लोकनियुक्त नगराध्यक्षाला देण्यासंदर्भात आम्ही आपण सर्वांना विनंती करतोय की आपण नगराध्यक्षाचा एक उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विविध प्रभागामध्ये उभे असलेले आमचे उमेदवार यांना घड्याळाच्या निशाणी समोरील बटन दाबून आपण विजयी करा. आणि नगरपालिकेमध्ये एक विकासात्मक विजन घेऊन आमची संकल्पना आहे, ते नागरिकांसाठी आहे, मतदारांसाठी आहे. त्यासाठी आम्हाला एक संधी द्या ही विनंती. धन्यवाद.